बटाट्याचे परोठे तयार करूया. त्यासाठी 2 वाट्या कणिक घेतली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, धणे जिरे पूड, थोडीशी हळद, चिमूटभर साखर आणि 1 टेबलस्पून तेल. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. लागेल तसं पाणी घालायचं आणि पोळीपेक्षा आपल्याला बऱ्यापैकी सैल कणिक भिजवून घ्यायची आहे. हाताला अगदी चिकटते कणिक. थोडा थोडा पाण्याचा हात लावत छान मळून घ्यायची. ही भिजवलेली कणिक आता अशीच ठेवून देऊया साधारण अर्धा तास. मीठ आणि मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची. बटाटे पूर्ण मऊ करून घेतलेत. आलं आणि लसूण ठेचून घातली आहे. धणे जिरे पूड, थोडंसं मीठ, हळद, ही वाटलेली मीठ मिरची मुद्दाम थोडी जाडसर ठेवली आहे. आता ह्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सारण तयार करायचं. यात आवडीनुसार आमचूर पण घालू शकता, थोडासा आंबटपणा जर का हवा असेल तर. सारण तयार झालं आहे. आता ह्याचे गोळे करून घेऊया. कणिक पण आता छान भिजली गेली आहे. अर्धा तास झाला आहे. कणिक अजून सैल झाली आहे, हाताला लागली. थोडंसं तेल घालायचं. पुन्हा एकदा मळून घ्यायची साधारण 5 मिनिटं. कणिक आपण जितकी चांगली मळून घेऊ तितके परोठे छान मऊसूत होतात. आता परोठे लाटायला घेऊया. कणकेचा गोळा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा घेऊ शकता. थोडासा पिठात घोळवून हातावर थोडासा दाबून घ्यायचा. सारण पण पिठात घोळवायचं. कणकेमध्ये घालून भरून घ्यायचा. मोदक जसा वळतो त्याप्रमाणे बंद करायचा आणि कडा दुमडून घ्यायच्या. आता हाताने थोडासा दाबायचा. पुन्हा एकदा पिठात घोळवायचा. एकीकडे बिडाचा तवा तापायला ठेवला आहे. पोळपाटावर बऱ्यापैकी कणिक घालायची. भाकरीसारखा थापून घ्यायचा. आता लाटणं घेऊया. हलक्या हाताने परोठा लाटून घेऊया. अगदी समान लाटायचा आहे, अलगद, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. कणिक आणि सारणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. परोठा लाटून झाला आहे. बिडाचा तवा पण तापला आहे. आता हा परोठा लोणी किंवा तूप सोडत छान खमंग भाजून घ्यायचा. दोन्ही बाजूंनी छान भाजला गेला की तव्यावरून खाली लगेचच काढून घ्यायचा. दह्याबरोबर किंवा कुठल्याही लोणच्याबरोबर हा परोठा एकदम मस्त लागतो. कधीकधी नुसता खायला पण.